सगळं हा मंत्री महोदयांनी सांगितलं सगळं आणि आम्ही डीसीएम साहेबांच्या कानावर घातल्या, परंतु आता डीसीएम साहेबांकडे जायचं आहे. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांकडे, त्यांच्याकडे जाऊन सीएम साहेबांकडे जायचं आहे, वस्तुस्थिती सांगायचं आहे. कारण काय माहिती का, सीएम साहेबांच्या ऑफिसमधून फोन येतो खाली इथं आणि सगळे म्हणते तर सीएम साहेबांचा आदेश आहे. आता इथं तसंच चाललंय, ते शिवाला काय माहित असताना खालचे लोक गडबडी केली. आता सांगितलं ना, तसंच प्रकार तिथं चालू आहे. ऍक्च्युअली सीएम साहेबांचा आदेश देतात, काही खालचे लोक खालचं सगळे काहीतरी गडबड करतात, हे विचारण्यासाठी आम्ही सीएम साहेबांकडे चाललो आहोत. पालकमंत्री वगैरे कुणी काही बोललं का? पालकमंत्र्यांनी त्यावेळी सांगितले त्यांना समजावून की बा असं करू नका, पण ते पालकमंत्री महोदयाचे पण ऐकले नाहीत त्यांनी. ते सुपर पालकमंत्री आहेत ना. हवालदार सांगते आमच्या तालुक्यातलं, मला सीएम साहेबांचा फोन आला म्हणून. आता मी गृहराज्यमंत्री होतो, साधा लहान गृहराज्यमंत्री. मी कधी हवालदारला फोन केला नाही. आता एवढे तर ते राज्याचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत, ते कसं काय करतील? म्हणजे किती बनवाबनवी चालले, हे सगळं आम्ही सीएम साहेबांच्या कानावर काढणार आहे.